छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। क्रांती सूर्य महात्मा फुलांचा विजय हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय संविधानाचा विजय हो। भारतीय संविधानाचा विजय हो। करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या राकेश कुमारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। मनुवादी विकृतीच्या राकेश कुमारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भारतीय संविधानाचा विजय हो। भारतीय संविधानाचा विजय हो। भारतीय संविधानाचा विजय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो। भारतीय संविधानाचा विजय हो। भारतीय संविधानाचा विजय हो। भारतीय संविधानाचा विजय हो। खाली डोकं वर पाय। मनुवादी अवलादीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। मनुवादी अवलादीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। राकेश तिवारीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। राकेश तिवारीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। बूट फेकून मारला। खरं तर ह्या संविधानाविरोधी जे असे कृत्य करतात त्यांचा पुरंदर तालुक्यातील सर्व स्तरातून जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आणि निवेदन देण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत। उपस्थितामध्ये विविध स्तरातील मान्यवर या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे आणि सर्व प्रमुख संघटनेचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं न्यायपालिकेविरोधी, संविधान विरोधी तसेच लोकशाही विरोधी हे जे राकेश कुमार, राजेंद्र कुमार यांनी जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याविरोधी आम्ही जाहीर निषेध करत आहोत। खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर एखाद्या आमच्या मुस्लिम बांधवांनी असेल किंवा एखाद्या अन्य बांधवांनी असेल आणि जर तो बूट फिरकावला असता तर त्याच्यावर नको त्या कारवाया झाल्या असत्या। परंतु हे मनुवाद्य मनुविचाराचं जे राकेश कुमार, राजेंद्र कुमार यांनी चक्क भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर बूट फिरकावला। हे अतिशय अवमानकारक घटना घडलेली आहे आणि म्हणून त्या घटनेच्या विरुद्ध निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं, पुरंदर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं, पुरंदर तालुक्यातील सर्वच विविध संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर निषेध करून आम्ही आदरणीय या पोलीस स्टेशनचे प्रमुख PI यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे। तत्पूर्वी आमचं 2-2 मिनिटाचं मनोगत आपण ऐकावं। आमचं जे निषेधार्थ जे काही मार्गदर्शन होणार आहे त्याला तुम्ही परवानगी द्यावी अशी मी या ग्राहची कळकळीची विनंती करतो। आमचे संघटनेचे प्रमुख आदरणीय माणिक मामा, सुदामाप्पा आणि तात्या आणि प्रदीपांना पोमन, त्याचबरोबर आमचे आज या ठिकाणी अखिल पुरंदर तालुका संविधान व लोकशाही प्रेमी नागरिक संघ व विविध पक्ष संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बूट फेकण्याचा जो निंदनीय प्रकार घडला त्या प्रकाराचा या ठिकाणी आम्ही सर्वच जण निषेध करण्याकरता आणि संबंधित जो राकेश तिवारी आहे याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरता आज सासवड पोलीस स्टेशनसोबत पुरंदर तालुक्यातील सर्व भारतीय नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी
उपस्थित आहोत. खरं तर भारतीय संविधानामध्ये आणि लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी न्यायपालिकेला चौथा स्तंभ, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी दर्जा दिला. आणि राकेश तिवारी या मनुवादी अवलादीने त्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश यांच्यावर जो हल्ला केला आहे तो हल्ला निषेधार्थ आहे. हा हल्ला केवळ भूषण गवई साहेबांवर नसून हा हल्ला भारतीय संविधान, भारतीय लोकशाही आणि भारतीय लोकशाहीमध्ये राहणारे, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांवर हल्ला आहे. म्हणून या घटनेचा या ठिकाणी आम्ही सर्वच जण तीव्र निषेध करतो आणि माननीय PI साहेबांना विनंती करतो की आमची ही मागणी आपण शासनापर्यंत पोहोचवावी आणि संबंधित जो नराधम आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. सरांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये सर्व संविधानावर प्रेम करणारे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संविधानाला मान देणारे राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जे देशाचे सर्वोच्च पद आहे न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो राकेश नावाच्या मनुवादी व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करू. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायव्यवस्थेला, न्यायपालिकेला एक स्वतंत्र असा दर्जा आहे, स्वतंत्र असं महत्त्व आहे आप्पासाहेब. आणि जिथं न्याय निवाड्याचा कारभार चालतो, जिथं न्याय देण्याचं कार्य चालतं, जे सर्वोच्च न्यायालय म्हणजे या देशामध्ये कोणतीही घटना घडली असेल तर त्याला न्याय कोण देत असेल तर ते न्यायपालिका देते. आणि अशा न्यायपालिकेवर हल्ला करण्याचं धाडस, सामर्थ्य एक ॲडव्होकेट करतो, एक वकील करतो आणि तो सुशिक्षित, त्याला विकृत म्हणून जमणार नाही. पवारसाहेब, त्याला विकृत म्हणून जमणार नाही. हा मनुवादी विचारसरणीचा माणूस, या माणसाच्या पाठीमागं 110% कुठली तरी शक्ती लपलेली आहे की ज्या शक्तीला संविधान नकोय, ज्या शक्तीला हा देश जो संविधानावर 6742 जाती दादा गुन्ह्या गोविंदाने संविधानाच्या माध्यमातून एकत्र नांदत आहेत, समतेच्या माध्यमातून एकत्र नांदत आहेत, त्यांना हे संविधान नकोय मनुवादी वृत्तीला. म्हणून अशा बुजगावण्यांना पुढं करून गवई साहेब सारख्या एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर, म्हणजे हा संविधानावर हल्ला आहे गोंडे साहेब. हा हल्ला एका व्यक्तीवरचा नसून हा हल्ला संविधानावरचा आहे. आणि निश्चितच या संविधानिक हल्ल्याचा जे केलेले ह्या मनोविकृत मनोवादी माणसाचा आम्ही जाहीर असा निषेध करतो. दुसरा मुद्दा माझा असा आहे की या व्यक्तीला प्रवृत्त करणारी निश्चितच कोणतरी व्यक्ती आहे. म्हणजे सकाळ झाली तर संध्याकाळ होती, म्हणजे हे षडयंत्र अगोदर कुठेतरी शिजलं असलं पाहिजे ना. गरुड सर हा डेअरिंग कसा करू शकतो? हे सगळं प्री प्लॅनिंग आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे. आणि या सगळ्या घटनेची चौकशी करून याच्या नेमका मुळाशी कोण आहे हे निमित्त मात्र आहे. हे बुजगावणं आहे ना, हे निमित्त मात्र आहे. याच्या निम्म्यापेक्षा जास्त गौऱ्याने दिला गेलेले आहेत. त्याला देवाने आज्ञा दिली म्हणून त्यांनी केलं, पण देवाला मानणारा वर्ग, आम्ही देवाच्या विरोधी आहोत का? तर अजिबात नाही ना. पण हा देश जर संविधानावर चालत असेल तर संविधान हाच आमचा ग्रंथ आहे. बाकी देशासाठी धर्म नाही, देश, धर्म, देव ह्या संकल्पना आम्हालाही मान्य आहेत, परंतु केवळ मनुवादी वृत्तीतून, मनुवादी प्रवृत्तीतून या ज्या नालायक माणसांनी हा जो भ्याड हल्ला केला, या भ्याड हल्ल्याचा मी आमच्या सर्व संघटनांच्या वतीनं आणि जे या मोर्चामध्ये सहभागी झालेत त्या सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. आणि ही जी प्रवृत्ती आहे मित्रांनो, ही मनुवादी नसती,
कुठल्याही दुसऱ्या विचाराची असती तर मी ठाम सांगतो आतापर्यंत देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली यांना अटक असती, पण केवळ मनुवादी प्रवृत्ती आहे आणि सरकार त्या विचाराचं आहे आणि म्हणून काय कारवाई करत नाहीत। आज देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत, लक्षात घ्या, या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अतिशय आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे। सर्व देशामध्ये त्यांना मानलं जातं, सन्मान केला जातो आणि प्रचंड आदर आहे त्या व्यक्तीबद्दल असा आहे की महाराष्ट्राचे भूषण आहेत, आपले सुपुत्र आहेत आणि देशाचे सर्वोच्च न्यायाधीश असताना सुद्धा त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे। मित्रांनो, एक सांगतो, लोकशाही धोक्यात आहे, ही घटना धोक्यात आहे। हा तुम्हा आपल्या देशाचा अपमान आहे। आम्ही देशाला मानत नाही, लोकशाहीला मानत नाही, लक्षात घ्या। आम्ही म्हणू तो मनुवादी विचार या लोकशाहीपेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने मी याचा निषेध करतो। पहिल्यांदा पंजाब सरकारनं आदरणीय भूषण साहेबांच्या विरोधात जे म्हणून सोशल मीडियाला पोस्ट टाकल्या चुकीच्या त्या 100 लोकांवरती पंजाब सरकारनं FIR दाखल केला, त्यांनी निषेध केलेला आहे। मी परत एकदा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तशी सद्बुद्धी द्यावी आणि जे याच्या विरोधात चुकीच्या पोस्ट टाकतात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा खऱ्या अर्थानं देशद्रोहाचा गुन्हा ते सुपुत्र आहेत म्हणून दाखल केला पाहिजे आणि ती सद्बुद्धी त्यांना मिळावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करून थांबतो। जय हिंद, जय भारत। मंत्री एका विकृत माणसानं जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण एक त्या पद्धतीने उपस्थित आहोत। अगोदरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं की एक शक्तीमध्ये ती विकृती आहे आणि मनुवादी विकृती ही खऱ्या अर्थानं या भारतामध्ये राबते आणि त्या दृष्टीनं त्या निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण जमलो आहोत। आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीचे मूळ तंत्र काय आहे? समता, समानता आणि एकमेकांच्या आदरभाव यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीची मुळं प्रस्थापित होतात, रुजतात, फुलतात। परंतु ही लोकशाही धोक्यात आणण्याचं काम काही मंडळी हे करू पाहतायत। मगाशी सांगितलं की हा प्लॅन आहे आणि खऱ्या अर्थानं प्लॅन आहे। या भविष्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी अनेक वेळा आपल्याला निदर्शनं, मोर्चा करावे लागतील अशी भीती निर्माण होते। म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण उपस्थित आहोत। मला असं म्हणायचंय की त्या वकिलाचा फक्त सनद रद्द करून चालणार नाही, तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा एवढी जी मागणी या निमित्तानं करतो। मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं त्याचप्रमाणे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो आणि जास्तीत जास्त शिक्षा या निमित्तानं त्या व्यक्तीला व्हावी अशी विनंती करतो। धन्यवाद। संस्थापक सुनील तात्या देवार यांच्या सर्व पक्षीय यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले सर्वात पहिले त्यांचे आभार मानतो। भारतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जी एका मनोवादी वृत्तीच्या राकेश किशोर या वकिलांनी भ्याड हल्ला केला, त्या निषेधार्थ आपण सगळं जमलंय। त्याचा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो। गवई साहेबांवरती हल्ला झाला, देशाच्या लोकशाहीवरती हल्ला झाला, देशाच्या संविधानावरती हल्ला झाला। अरे राकेश किशोर वकील, अरे भडव्या, तुझी वकिली सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे चालते आणि मनुवादी विचार डोक्यात घेऊन तो मुख्य न्यायाधीशांवरती हल्ला करतो। माझ्या बांधवांनो, जेव्हापासून हे सरकार या देशामध्ये आलं, मनुवादी विचाराचं या सरकार आलं, तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये जातीय दंगली घडल्या। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली, गोविंद पानसरेंची हत्या करण्यात आली। अरे कुठवर चालायची ही रक्तपात, कुठवर चालायची ही झुंडशाही। पण एवढंच लक्षात ठेव किशोर वकील, हत्या करून विचार कधी संपत नाहीत। हा देश संविधानावरती चालतो, हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवरती चालतो। म्हणून तुझ्यासारख्या नराधमाचा या ठिकाणी तुझा मेंदू हा मनुवादी विचाराचा, किशोर वकील, तुझ्यासारख्या नराधमाचा, तुझ्यासारख्या मनुवादी विचाराच्या मेंदूचा या ठिकाणी मी काळा दगड ठेचून जाहीर निषेध करतो। मुख्य न्यायाधीश
यांच्यावरती हल्ला जो झाला, घटनेविरोधी हल्ला आहे, याच्यात महत्त्वाचं म्हणजे तो वकील तिथे गेलाच का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो का गेला होता, तर विष्णू मूर्ती त्या ठिकाणी भंग पावली आणि हे पुरातत्व विभागाकडे हा भाग आहे. त्यांनी खरं तर कोणाशी भांडायला पाहिजे होतं, शासनाशी भांडायला पाहिजे होतं, परंतु कारण नसताना विनाकारण हा माणूस कोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणी गवईंनी सांगितलं त्याला की बाबा हा वाद तुमचा शासनाशी आहे, त्यांच्याशी आहे, त्या मूर्तीबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पुरातत्व विभाग घेईल. हा आमच्याकडे तुम्ही का आला, तरी सुद्धा त्यांनी हट्ट धरला. मग तुमचं देवच कल्याण करू असं ते म्हटले आणि त्याच्या निषेध म्हणून त्यांनी तो बूट फेकला. तर हे नियोजित हा हल्ला होता असं मी म्हणेन. हे मनोवादी विकृतीचे लोक आहेत, त्यांनी अनेकांना खून वगैरे केले, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, या सगळ्यांचे खून वगैरे यांनी हे केलेले आहेत आणि हा संविधानावर हा दुसरा हल्ला आहे. एक पूर्वी एक सर्वोच्च न्यायाधीश होते, मुस्लिम होते, त्यांच्यावर एकदा असाच हल्ला झाला आणि आता मागासवर्गीय म्हणून हा आता हल्ला झालेला आहे. या हल्ल्याचा आपण सर्वजण जाहीर निषेध या ठिकाणी करूया आणि त्या वकिलाला योग्य ती शिक्षा व्हावी अशी आपण शासनाला या ठिकाणी विनंती करूया. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषणजी गवई साहेब, खरं तर महाराष्ट्राचं भूषण आहे. महाराष्ट्रातला माणूस एवढ्या सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी असताना महाराष्ट्रात एवढ्या छोट्या स्वरूपात जर निषेध होत असेल तर हे लोकशाहीचं दुर्दैव आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. भूषण गवई साहेब खरंच आपलं भूषणच त्या ठिकाणी आणि अशा सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीकडे एक मनुवादी व्यक्ती तिवारी म्हणून ॲडव्होकेट तिवारी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या दिशेने बूट फेकला. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे. संपूर्ण देशामध्ये त्याचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे. जी लोकशाही मानतात त्या सर्वच संघटना, पक्ष, डाव्या विचारसरणीच्या सर्वच लोकांनी त्याचा देशभर त्या ठिकाणी निषेध केला आहे. आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सर्व पक्ष, डाव्या विचारसरणीचे सर्व संघटना या सर्वांच्या माध्यमातून एक निवेदन आपण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला देणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांनी सांगितलं या ठिकाणी ही प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढत चालली. 75 वर्ष हे सशक्त लोकशाही म्हणून आपली ही घटनेच्या माध्यमातून चालणारी लोकशाही आहे. आपण सर्वच जण त्या ठिकाणी संविधानाला मानतो आणि आजपर्यंत संविधानावर त्या ठिकाणी अनेक हल्ले करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकशाहीला त्याचा काही फार मोठा फरक पडला नाही. परंतु अशी प्रवृत्ती जर त्या ठिकाणी वाढत गेली त्याचा वेळीच बंदोबस्त त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून देशामधून अनेक लोक त्याचा निषेध त्या ठिकाणी करतायत. आपणही सर्वजण त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहोत. अशा व्यक्तीवर राजद्रोहाचा त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आमच्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि मी या संपूर्ण गोष्टीचा निषेध करून त्या मनुवादी व्यक्तीला निश्चितपणाने त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्या पोलीस स्टेशनच्या नव्यानंच आपल्याकडे कार्यक्षम असणारे कदम साहेब या ठिकाणी आलेत. मला वाटतं सोमेश्वरला तुम्ही होता त्या ठिकाणी, त्या परिसरात काम केलंय, वडगाव मावळला काम केलंय. आपण निश्चितपणाने याची दखल त्या ठिकाणी घेताल आणि अशा प्रवृत्तींना कसं ठेचता येईल अशाच पद्धतीचा प्रयत्न आपल्याकडून निश्चितपणाने होईल अशी खात्री व्यक्त करतो. धन्यवाद. फोटो घे, फोटो आज सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी या पुरंदरच्या भूमीमध्ये आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावरती एका वकिलाने जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्तरित्या या ठिकाणी एक जाहीर निषेध आपण या ठिकाणी नुकताच नोंदवलेला आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रवृत्तीची भ्याड हल्ल्याच्या घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही होता कामा नये
त्यासाठी संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी निषेध या ठिकाणी नोंदवला जात आहे। आज खऱ्या अर्थाने सासवडमध्ये खरोखरच हा निषेध मोठा निषेध मोर्चा आपण आयोजित केलेला आहे सर्वांनी। यामध्ये प्रामुख्याने बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या देवार यांनी आपला त्या ठिकाणी विचार या ठिकाणी मांडलेला आहे आणि खरोखरच त्यांच्या विचाराप्रमाणे या संबंधितावरती देशद्रोहाचा खटला त्या ठिकाणी 100% जाहीर त्या ठिकाणी शासनाने केलाच पाहिजे, लावला पाहिजे। एवढंच नाही तर या ठिकाणी विष्णुदादा भोसले RPI संघटनेचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या वतीने त्यांच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, त्याचबरोबर आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे आमचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आणि सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक बिट्टूतात्या भांडवलकर साहेब, त्याचबरोबर उमाजी नाईक संघटनेचे आमचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख आदरणीय बदामांना माकर साहेब, त्याचबरोबर पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून जय मल्हार क्रांती संघटनेचे काम पाहणारे आमचे विकास उर्फ बल्लीशेठ भांडवलकर, त्याचबरोबर कोल्हाटी समाज संघटनेचे मनोहर तात्या तातवडकर साहेब, त्याचबरोबर आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे, त्याचबरोबर बहुजन हक्क परिषदेचे युवक उपाध्यक्ष महाराष्ट्राचे आणि एक धाडशी लढवई कार्यकर्ते नानासाहेब मदने, पुणे जिल्हा अध्यक्ष केशवदादा भोसले, संतोषदादा डुबल पत्रकार, त्याचबरोबर या ठिकाणी कैलासजी दिवार उद्योजक सनीशेठ चव्हाण, त्याचबरोबर आमच्या RPI संघटनेचे बळीरामजी सोनावणे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पवारजी, त्याचबरोबर सोमनाथ भाऊ गोपरे, त्याचबरोबर या ठिकाणी विविध स्तरामधून आलेले सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर या ठिकाणी मी स्वतः जय मल्हार क्रांती संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा कोर कमिटीचा उपाध्यक्ष या नात्याने उपस्थित सर्वच पुरंदरवासियांच्या वतीने मयूरजी भोसले या ठिकाणी आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने जर कुठं अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर आमच्या रणजित भालेराव आमच्यामधले वादविवाद सुसंवाद बाजूला सारून या पुरंदरच्या भूमीमध्ये कोणाचीही त्या ठिकाणी अशा कृत्य बॅड हल्ल्याचं किंवा अन्याय करण्याचं कृत्य या पुढील काळामध्ये कोणी करणार नाही, यासाठी आम्ही आजपासून सर्व संघटना या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। प्रत्येक संघटना आपापल्या परीने चांगल्या पद्धतीचं सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य करत असते, परंतु जर कुठं अन्याय झाला आणि गोरगरिबांच्या वरती जर अन्याय होत असेल तर या पुढील काळामध्ये या पुरंदरच्या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व सामाजिक संघटना या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी लढा देतील अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीने या पुरंदरच्या भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये, पुरंदरची भूमी शूरांची वीरांची अशा पद्धतीची भूमी, या भूमीमध्ये सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून आभार मानतो। या ठिकाणी घोषणा सर्वांनी द्यायची, भारतीय संविधानाचा डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जयकोट जयकोट।